आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। राज्यसभेच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांच्या स्थानिक निधीतून पांडुरंगनगर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन संपन्न झाले। आज 17 फेब्रुवारी रोजी भीमनगर रेल्वे गेट परिसरात असलेल्या पांडुरंगनगर येथे मागच्या अनेक वर्षापासून माजी नगरसेवक विकास लंगोटे, प्रभाकर लंगोटे यांच्याकडे स्थानिक नागरिकांची रस्त्याची मागणी होती। या मागणीचा पाठपुरावा सातत्याने विकास लंगोटे यांनी केला। रस्त्यासह विविध विकास कामे आपल्या प्रभागासाठी विकास लंगोटे यांनी खेचून आणली। याचाच एक प्रमुख भाग म्हणून आज पांडुरंगनगर येथील सोमेश्वर मंदिराजवळ रस्त्याचे कामाचे उद्घाटन खासदार फौजिया खान यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांच्या स्थानिक निधीतून हा निधी देण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार विजयजी गव्हाणे, तहसीन अहमद खान, फारुख बाबा, मुजाहिद मेमन, जाकीर अहमद खान, त्यासोबत विकास प्रभाकरजी लंगोटे आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची यावेळी उपस्थित होती। खासदार फौजिया खान मॅडम आले असता त्यांच्या ढोल ताशाच्या गजरात गाजत वाजत स्वागत करण्यात आले। यावेळी पांडुरंगनगर वासियांच्या वतीने खासदार फौजिया खान यांचे स्वागतही करण्यात आले। यावेळी खासदार फौजिया खान मॅडम म्हणाल्या की प्रभागामध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात येत असून पुढे भविष्यातही गरज पडल्यास आणखी निधी देण्याची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासने यावेळेस खासदार फौजिया खान यांनी उपस्थित नागरिकांना दिले। या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन माजी नगरसेवक विकास लंगोटे यांनी केले होते। यावेळी विकास लंगोटे यांनी निधी दिल्याबद्दल खासदार फौजिया खान मॅडम यांचे सर्व परिसराच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने आभारही व्यक्त केले। या ठिकाणी सोमेश्वर मंदिराच्या बाजूला रस्त्याच्या आणि नालीच्या कामाचं उद्घाटन माननीय फौजियाताई खान यांच्या हस्ते झालेलं आहे। आज बऱ्याच वर्षापासून पांडुरंगनगरमधील रस्त्याची समस्या ही दूर झालेली आहे, कारण सध्या प्रशासन लागू असल्यामुळे कसल्या प्रकारचा निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत। त्यामुळे मी मॅडमला याविषयी सांगितले आणि मॅडमनं तत्काळ होकार देऊन सदरील रस्त्याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि उर्वरित रस्त्याकरता तसेच पूर्ण पांडुरंगनगरमध्ये देखील त्यांनी आणखी विकास कामाकरता निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आणि पांडुरंगनगरमधील सर्व नागरिक याबद्दल मॅडमचे आभार मानत आहेत। रोड जे आहे 20 लाख रुपये या रोडासाठी त्याच्या भूमिपूजन झालेलं आहे। आता कामाची सुरुवात होईल, पण हे अर्धवटच होणार आहे। म्हणून पुन्हा यांची मागणी आहे विकास लंगोटे, प्रभाकर लंगोटेजीची, की आणखी निधी याच्यासाठी पाहिजे आहे। आणखी पण निधी देऊ, पण ही रोड आपण पूर्ण करू आणि या परिसरातला या वॉर्डातला पूर्ण विकास किती होऊ शकते त्याच्यासाठी 1 कोटी रुपये पण मी प्रस्तावित केलेले आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या माध्यमातून। आणखी परस्यू करू, आणखी त्याचा पाठपुरावा करू आणि ते निधी पण मिळवून घेऊ, पण या भागाचा विकास झाला पाहिजे हेच ध्येय आहे आणि हे घेऊन आम्ही सगळी काम पुढे भविष्यामध्ये पण करणार। मागच्या 2 वर्षापासून प्रशासक नेमलेले आहेत महानगरपालिकेमध्ये, परभणीकर हे त्रस्त आहेत, यांना कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नाहीत, पण आपण आधीतून विकास कामं सुरू केली, फार चांगली महत्त्वाची गोष्ट आहे। काय प्रतिक्रिया महानगरपालिका मूलभूत सुविधा देण्यास अपेक्षित आहे? महानगरपालिका याच्यासाठी मूलभूत सुविधा देत नाहीये की इथे निवडून आलेली सरकारच नाही आणि कुठेच नाही आहे महाराष्ट्रामध्ये। मुंबईमध्ये तर 6 वर्ष झाले, काही ठिकाणी 7 वर्ष 8 वर्ष झाले। आज जर लोकप्रतिनिधी राहणार नाही तर मग या लोकशाहीचा अर्थ काय आहे? जर लोकशाही टिकून ठेवायची आहे तर लवकरात लवकर निवडणूक घ्यावी आणि पूर्णपणे चांगल्या पद्धतीने हे विकास कामाला गती द्यावे, हे शासनाकडे आमची मागणी आहे। थँक्यू मॅडम। उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देणारे बहुजनांचे नेते, सामाजिक न्यायमंत्री, भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये फटाके फोडून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला। तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे व आमदारांचे आभार मानले आणि परभणी जिल्ह्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते काल, आज आणि उद्या पण चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा घोषणा दिल्या झाल्या। याप्रसंगी भीमशक्तीचे उपाध्यक्ष विजय सुखदेव, सरचिटणीस रवी सोनकांबळे, जिल्हा प्रमुख सतीश भिशे, नागेशदादा सोनपासारे, प्रवक्ते सुहास पंडित, शहराध्यक्ष विक्रम काळे, युवा अध्यक्ष दत्तराव नंद, अभिनंदन मस्के, युवराज कांबळे, बाबा वायवळ, चंद्रकांत लहाने, सिद्धार्थ भराटे, प्रदीप वावळे, राहुल कनकुटे, अनिल सूर्यवंशी, संजय वावळे, बबन वावळे, दीपक कनकुटे,
संजय लहाने, दशरथ कदम, सुरेश यादव, बबन उघडे, राहुल पंचांगे, दिलीप कांबळे, कपिल गवळी, किरण थोरात, अंकुश वानखेडे, कृष्णा नखाते, अविनाश आंबोरे, गौतम धबाले, शिवरुद्र सालमोटे आदी भीमशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.